काल रात्री नागपूरमध्ये ज्याप्रमाणे सर्वसामान्य लोकांच्या गाडीची तोडफोड झाली आणि त्याचप्रमाणे पोलिसांवर सुद्धा हमलेखोरांनी हमला केला, त्याचा निषेध व्यक्त करत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दल तर्फे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासनाला निवेदन देण्यात आले आहे। अशी घटना पुन्हा घडू नये, त्याचप्रमाणे शांतता व सुव्यवस्था बाधित राहावी याकरिता सरकारने कडेकोट पाऊल उचलून दंगलीसाठी जबाबदार असलेल्या हमलेखोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा या निमित्ताने करण्यात आली आहे। काल नागपूर येथे महाल चिटणवीस पार्क इथे काही लोकांनी वेल प्लान पद्धतीने जे आहे ते काही दुकानांची जाळपोळ केली, त्यानंतर काही गाड्या वगैरे जाळल्या, काही पोलीस कर्मचाऱ्यांवर पण त्यांनी मारहाण केलेली आहे। अशा प्रकारची जी मानसिकता आहे ती आपल्याला दाखवते की अशा पद्धतीने लोक एक दुसऱ्यावर वैर साधून राहिले। अशा सगळ्या लोकांचे जे औरंगजेब आणि त्याला मानणारे जे लोक आहेत त्याचा विचार पुढे चालू इच्छितात अशा लोकांना आम्ही विरोध करतो। आमच्या आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेद्वारे आज आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये निवेदन देत आहोत की माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी योगीजी यांच्याकडनं एक थोडाफार मेसेज घेऊन बुलडोझर जी कारवाई आहे ती आपल्या महाराष्ट्रात व्हावी, जेणेकरून याचा एक कठोर मेसेज जे आहे अशी जी प्रवृत्ती घेऊन महाराष्ट्रामध्ये लोक आहेत त्यांच्यावर मेसेज द्यायला पाहिजे। धन्यवाद। आज ज्ञापन अंतर्राष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल डॉक्टर प्रवीण भाई तोगड़िया जी के आदेश से पूरे महाराष्ट्र में हर जिले से यह ज्ञापन दिया जा रहा है कि जिस प्रकार से सुनियोजित कल नागपुर में 8 बजे जिस जिहादी मानसिकता वालों ने हमला किए यह बहुत ही निंदनीय है। ऐसा दोबारा पुनरावृत्ति नहीं होना चाहिए। इसका विरोध में हम लोग आज मुख्यमंत्री को ज्ञापन दे रहे हैं कट्टर मक्के जी के माध्यम से, ताकि उनको गुमराह किया गया कि तुम्हारे आयतें जलाई गई इसलिए तुम भी हमला करो। पर हमारा कहना है मुस्लिम समाज से कि तुम औरंगजेब के अगर हितैषी हो तो तुम भी आंदोलन करो, मोर्चा निकालो, खुलकर सामने आओ। पर इस प्रकार से बुझिलो तरीके से तुम किसी भी बैठे हुए घरों में लोगों पर हमला करना, गाड़ी जलाना, ये बुझिले काम है। ये मजहब नहीं सिखाता पत्थर मांगना, हमारा धर्म सनातन धर्म नहीं सिखाता पत्थर मांगना। ये बहुत ही निंदनीय है। इसका हम पूर्ण विरोध कर रहे हैं और ऐसा विरोध करते भी रहेंगे कि दोबारा ऐसी घटना समाज के अंदर न हो। कि थोड़ी सी कुछ मछली जो पूरे तालाब को गंदा कर देती है, ये खुद मुस्लिम समाज को भी समझना चाहिए अच्छे से, जो उनके आकाओं लोगों को ये अच्छे समझना चाहिए।